सर व्हिडिओ नका काढवा सर, अलाउड नाही. अलाउड आहे सर. ऐका, तुम्हाला तमाशा करायचा आहे तर मी आता करतो. सर मी काय सांगतो, आम्हाला सांगितलं की आम्ही करणार. ठीक आहे, उद्या तुम्ही आम्हाला तुम्ही येऊन शिवा दिल्या, ठीक आहे ना, काय प्रॉब्लेम आहे? गाडी राहू दे, गाडी व्हिडिओ राहू दे. आम्ही कोणाला विचारलं नाही, आम्ही लेटर द्यायला कायद्यानुसार व्हिडिओ लावड आहे, तुम्हाला माहिती आहे. आम्ही शांतमध्ये जातोय ना. काय करायचं तू मागे कोण आहे? मॅनेजर कोण आहे? तुम्हाला लेटर द्यायचं इथे दुसऱ्या इथे द्यायचं. आमच्या मराठी भाषेचा आणि आरबीआयचा पण रूलच्या हिशोबाने सगळ्या गोष्टी आहेत की मराठी भाषेमध्ये केल्या पाहिजे आपल्या, बरोबर आहे. काही लोकांना त्याचे प्रॉब्लेम्स वगैरे होतात. सो आमची अशी रिक्वेस्ट आहे की आम्ही तुम्हाला आज एक लेटर देतोय साहेबांच्या तर्फे की आपल्या इकडे जे काही इंग्लिश असेल त्याच्यासोबत तुम्ही मराठीही ठेवा आणि या लवकरात लवकर 8 दिवसामध्ये अंमलबजावणी तुम्ही करा. कारण आरबीआयचे आमच्याकडे सगळे नॉर्म्स वगैरे सगळ्या गोष्टी आरबीआयने किती वर्षापूर्वी हे रूल्स लागू केलेले आहेत, पण ते काही गोष्टी करत नाहीयेत आपण. तर तुम्हाला एक लेटर द्यायचं होतं, फक्त तेवढंच. ठीक आहे, ठीक आहे. अजून उमेश, पाणी घेऊन या ना सर. हे बघा, आमच्या अविनाश जाधवांनी हे टाकलेलं आहे, हे आरबीआयचं तुमचं. नाही आहे आपल्याकडे, मराठीमध्ये आहे. ठीक आहे, पण जेवढं तेवढं इंग्लिश सोबत मराठी हो ते करून घ्या. आहे सर, आहे. तेवढी रिक्वेस्ट आहे आमची. ते ऍक्च्युली आम्हाला करावंच लागतं, कारण आरबीआयचं आहे ना हे. तर तुम्ही म्हणजे आता घेऊन आले आम्हाला, तर आरबीआय करून वर्षात 2 वर्ष लागू नाही करत आहे ना. आता जसं की एसबीआय बँकमध्ये आमचे काल परवा अविनाश जाधव गेले होते, तर तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल की माहित नाही, पण त्याच्यामध्ये अक्षरशः सगळं इकडे इंग्लिशच आहे एसबीआय सारख्या बँकेमध्ये. अच्छा अच्छा. आता एसबीआय ही गव्हर्नमेंट बँक आहे, बरोबर. पण त्या बँके आरबीआयने रूल लागू केलेले आहेत, पण त्या आणले नाही ना, अंमलातच नाही आणले ना. बरोबर, ते चुकीचं आहे त्यांचं. त्याच्यावर तुम्हाला एक रिसिव्ह द्या. शिवम, मेरे ड्रॉवर में रिसीव का स्टॅम्प आहे. मी इकडचं उपशहर अध्यक्ष आहे. तुम्हाला कधी काही मदत लागली तरी सांगा, आम्ही असतो. आता एचडीएफसीचे मॅनेजर माझे मित्रच आहेत. अच्छा अच्छा. असं सांगितलं घेऊन येतो. कुठचे तुम्ही? मी ऍक्च्युली आहे राजस्थानचा, पण माझा जन्म महाराष्ट्रातच झालेला आहे. केवढं प्राऊड आहे आजची गोष्ट, तुम्ही राजस्थानचे असून मराठी बोलताय. म्हणजे या गोष्टी माझा जन्म झालाय ना साहेब. मग काही लोक सर इथे राहून जन्म देऊन त्यांना मराठी येत नाही. आता तुम्हाला माहिती असेल केरळामध्ये त्यांचीच लँग्वेज आणि इंग्लिशच चालते, बाकी कुठली लँग्वेज चालत नाही, आणि हिंदी त्यांची असेल. मग आपल्या मराठी भाषे इथे तुम्ही